सर्वांना नमस्कार. सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या YouTube चॅनलमध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती सांगणार आहे मॉर्निंग रुटीन विषयी. तासभर जर आपण सकाळी या हेल्दी हॅबिट्स फॉलो केल्या, या काही चांगल्या सवयी जर आपण लावून घेतल्या, तर सकाळच्या तासाभराच्या रुटीनने तुमचं आरोग्य चांगलं राहणार आहे. तुमची इम्युनिटी पॉवर, प्रतिकारक क्षमता नैसर्गिकरित्या मजबूत होणार आहे. आणि इम्युनिटी पॉवर जर चांगली असेल, प्रतिकारक क्षमता जर चांगली असेल, तर तुम्हाला सर्दी, खोकला यासारखे इन्फेक्शन्स वारंवार होणार नाहीयेत आणि तुम्ही वारंवार आजारी पडणार नाहीयेत. त्यामुळे इम्युनिटी पॉवर चांगली असणं, प्रतिकारक क्षमता चांगली असणं हे अतिशय महत्वाचं आहे. तर पहिली हेल्दी हॅबिट, पहिली चांगली सवय जी तुम्ही फॉलो करायची आहे ती म्हणजे सकाळी लवकर उठणे. सकाळी लवकर उठणं म्हणजे 5 ते 6 वाजता जर आपण उठलो तर आपलं बॉडीचं, आपल्या शरीराचं जे बायोलॉजिकल क्लॉक आहे ते व्यवस्थित राहतं. आपले जे हार्मोन्स आहेत ते व्यवस्थित सिक्रीट होतात आणि आपल्या मेंदूचं कार्य व्यवस्थित चालतं. सकाळी सकाळी लवकर उठल्यामुळे आपल्या शरीराला तशी एक चांगली सवय लागते. आणि दररोज उठण्याचा टाइम वेगवेगळा ठेवू नका. एकाच ठराविक वेळेला उठा. नंतर तुम्हाला गजर न लावताही आपोआप त्या टायमिंगला जाग येईल. त्यामुळे बायोलॉजिकल क्लॉक शरीराचं व्यवस्थित ठेवणं हे अतिशय महत्वाचं आहे आणि त्यासाठी सकाळी लवकर उठणं ही एक चांगली सवय आहे. त्यानंतर दुसरी चांगली सवय म्हणजे सकाळी उठल्या उठल्या कोमट पाणी प्या. कोमट पाणी पिल्याने काय होतं तर आपली पचन संस्था चांगली राहते, पचन संस्था मजबूत होते. शरीरातील जे काही टॉक्झिन्स आहेत ते बाहेर पडतात. शरीरातील जी काही घाण आहे ती बाहेर पडायला मदत होते. तसेच तुम्हाला जर इन्फ्लमेशन असेल, आतल्या शरीराच्या कोणत्याही भागात आतील अवयवांना जर काही सूज असेल, दाह असेल, तर तो कमी होण्यासाठी मदत होत असते. यानंतर तिसरी चांगली सवय, हेल्दी हॅबिट म्हणजे तुम्हाला दररोज प्राणायाम, योगा करायचा आहे. दररोज प्राणायाम केल्याने, दीर्घ श्वसन केल्याने तुमची फुफ्फुसं मजबूत होतात, तुमची श्वसन संस्था चांगली राहते, तुमच्या शरीरावरचा, मनावरचा जो काही ताण आहे तो हलका होतो आणि तो ताण हलका झाल्याने तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटत राहतं, तुम्ही ऊर्जावान बनता. त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या तुम्ही अनुलोम विलोम, कपालभाती, दीर्घ श्वसन यासारखे प्राणायाम करणं हे देखील महत्वाचं आहे. यानंतर तुम्ही सकाळी दररोज कोवळ्या उन्हात 10 मिनिटं उभं राहिलं पाहिजे. दररोज सूर्यप्रकाश अंगावर घेतल्यानं शरीरातील विटॅमिन डी ची मात्रा वाढत असते आणि हे विटॅमिन डी आपल्या शरीरासाठी, आपल्या हाडांच्या मजबूतीसाठी अतिशय आवश्यक असतं. त्यामुळे दररोज सकाळी तुम्ही विटॅमिन डी मिळण्यासाठी सूर्यप्रकाशात उभं राहा. त्याने तुमची प्रतिकार क्षमता वाढणार आहे, तुमची इम्युनिटी पॉवर स्ट्रॉंग होणार आहे. यानंतरचं पुढचं म्हणजे त्यानंतर तुम्ही व्यायाम केला पाहिजे. दररोज 10 मिनिटं स्ट्रेचिंग दररोज 10 मिनिटं वॉर्मअप करणं. त्यानंतर तुम्ही 20 मिनिटाचा एखादा व्यायाम प्रकार करणं, योगा करणं, जे तुम्हाला सोपं वाटतंय, जे तुम्हाला योग्य वाटतंय, किंवा चालणं देखील चालेल. अर्धा तास तुम्ही चालायला जा, त्यानंतर स्ट्रेचिंग करा. अशा प्रकारे जर तुम्ही दररोज व्यायाम केला तर तुमची प्रतिकारक क्षमता नक्कीच वाढणार आहे, तुमची रोगांशी लढण्याची ताकद वाढणार आहे आणि तुम्ही जे वारंवार आजारी पडता ते वारंवार आजारी पडायचं प्रमाण अगदी कमी होणार आहे. त्यामुळे प्रतिकारक क्षमता वाढवायची असेल तर तुम्हाला व्यायाम करणं हे मस्ट आहे. तुमचं रक्ताभिसरण सुधारतं. व्यायामाने तुमचे सगळे जे शरीरातील ऑर्गन्स आहेत ते चांगले राहतात. त्यामुळे दररोज व्यायाम करणं ही एक चांगली सवय आहे. यानंतर पुढचं म्हणजे तुम्ही दररोज हेल्दी असा ब्रेकफास्ट केला पाहिजे. यामध्ये तुम्ही प्रोटीन आणि फायबरचा समावेश करा. नाश्ता कुठल्याही परिस्थितीत मिस करू नका. नाश्ता केला नाही असं करू नका. दररोज हेल्दी ब्रेकफास्ट घेणं हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. ब्रेकफास्ट मध्ये तुम्ही प्रोटीन आणि फायबरचा समावेश करायचा आहे. प्रोटीन म्हणजे मोड आलेली कडधान्य घेऊ शकता, अंडी घेऊ शकता. फायबरसाठी तुम्ही सॅलड खायचे. तर अशा प्रकारे दररोज हेल्दी ब्रेकफास्ट घेणं हे देखील महत्वाचं आहे. त्या गोष्टी तुम्ही करायच्या आहेत हे तुम्हाला समजलं.
परंतु अशा काही गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला टाळायच्या आहेत. सकाळच्या रुटीनमध्ये या गोष्टी तुम्हाला अजिबात करायच्या नाहीत. ते म्हणजे सकाळी उठल्या उठल्या मोबाईल, लॅपटॉप यापासून लांब राहायचंय. मोबाईलमुळे आपला ताण सकाळी सकाळी वाढत असतो. त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या मोबाईलवर वेळ घालवू नका. त्यानंतर जंक फूड टाळा. सकाळी कुठल्याही प्रकारचं जंक घेऊ नका, म्हणजे ब्रेड, बिस्किट यासारखे मैदा असलेले पदार्थ, इन्स्टंट नूडल्स अशासारखे पदार्थ घेऊ नका. रिकाम्या पोटी चहा घेणं टाळा, कारण रिकाम्या पोटी चहा घेतल्यानं तुमच्या शरीरातील ऍसिडिटी वाढत असते. साखरेचं प्रमाण जे आहे ते कमी करा. साखर आपल्या आहारातून कमी करा आणि सकाळच्या वेळेत तर साखरेचे पदार्थ घेऊ नका. अशा प्रकारे तुम्हाला जर हेल्दी आयुष्य पाहिजे असेल, तुम्हाला जर तुमची रोगप्रतिकारक क्षमता वाढवायची असेल, तर हे हेल्दी रुटीन तुम्ही फॉलो करा. त्याच्यामध्ये पहिल्यांदा म्हणजे लवकर उठणं, त्यानंतर कोमट पाणी पिणं. कोमट पाणी पिल्यानंतर तुम्हाला मॉर्निंग वॉक, प्राणायाम, दीर्घ श्वसन यासारखे योगाभ्यास करणं, त्यानंतर तुम्हाला चालणे, स्ट्रेचिंग करणे यासारखा व्यायाम करणं आणि हेल्दी ब्रेकफास्ट घेणं, हेल्दी नाश्ता घेणं आणि तोही वेळेत घेणं हे अतिशय महत्वाचं आहे. तुम्ही सकाळचा 1 तास जर हा स्वतःसाठी काढला तर तुम्हाला इन्फेक्शन, सर्दी, खोकला, वारंवार आजारी पडणं असं होणार नाहीये. तुम्ही एका हेल्दी जीवनाकडे जाणार आहात. त्यामुळे सकाळचा 1 तास तुमच्या स्वतःसाठी आवर्जून काढा. त्यासाठी 1 तास लवकर उठा आणि आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या. अशीच आरोग्यविषयक माहिती मी माझ्या चॅनलवर नेहमी घेऊन येत असते. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.